नमस्कार मित्रांनो. निमसोडचं मैदान आज आणि त्या मैदानामध्ये आज पुन्हा एकदा सज्ज झालाय या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला द्वादशम हिंद केसरी असलेला देव आपला बकासूर. काल एक पराभव झाला. लोकांना वाटलं की बकासूर आता पहिल्यागत नाही, जसा पळतोय तसा काय पळत नाहीये. नक्की काय झालंय? असतो एक खराब दिवस आपले चालू असतील, परंतु त्या खराब दिवसातून 100% आज 100% कमबॅक करेल आपला देव. सगळ्यांचे लाखो लोकांची दुआ आहे की बकासूरने कमबॅक करावं आणि आज एक मोठं कमबॅक होईल अशी आशा आहे. आज बकासूरचा पैरा सुद्धा त्याच पद्धतीचा आहे. शहाणा काढतूस आत्ता चालू सीझनचा आदत मधला नंबर 1 रँकिंगचा नंदी आहे मित्रांनो. जाईल त्या मैदानामध्ये 1 नंबर नाही तर 2 नंबर आणि तर गुलाल. परंतु या नंदीचं वैशिष्ट्य, जिथं जातोय तिथं गुलाल मिळवतोय. एक त्याचे स्टार आहेत त्या नंदीचे. मग त्याचे स्टार आज निमसोड मैदानामध्ये 100% चालतील. जरी आपले स्टार जरी खराब असले आपल्या देवाचे, तरी त्या बैलाचे स्टार जे आहे ते शहाणा काढतूचे स्टार चांगले आहेत त्याचे. आणि आज 100% गुलाल आपल्या बकासूरला मिळावा. अनेक लाखो लोक या बैलगाडा शर्यत क्षेत्रावरती खूप प्रेम करतात. प्रत्येक नंदीचं प्रत्येक प्रत्येक व्यक्तीचं प्रत्येक नंदीवरती प्रेम असतं. परंतु प्रत्येक मालक असेल, कुठल्याही गाडा मालक असेल, त्याला बकासूर आवडतोच. बकासूर त्याला आवडतोच आणि तो गुलालामध्ये बघायचंय लोकांना. एक सगळ्यात टॉपचा नंदी बकासूर एक टॉपच्या पैऱ्यामध्ये होता काल भोंगासोबत. परंतु एवढी टॉपची गाडी काल 1 नंबरची प्रबळ दावेदार होती. परंतु काय नशिबानं सुद्धा बघा हुलकावणी कशी मारली या. चला, त्या नशिबाला आज 100% उत्तर देईल आपला देव बकासूर. त्याला साथ 100% मिळणार आहे आज. शहाणा काढतोची काय पळतो हा नंदी. सगळ्या महाराष्ट्राला काही लोकांना माहीत नसेल, परंतु आत्ता चालू सीझनचा आदतमधला नंबर 1 रँकिंगचा नंदी आहे हा आणि एक टॉपचा नंदी आहे म्हटल्यानंतर आज 100% बकासूरचा कमबॅक लोकांना बघायला मिळेल. आज बकासूर कोणत्या गटामध्ये पळतील? बकासूर आणि शहाणा काढतूस ही गाडी 2 चिठ्ठ्या आहेत. पहिली चिठ्ठी जी आहे ती गट क्रमांक 10 तास क्रमांक 1 मध्ये. बघा नशीब कसं हुलकावणी देते बकासूरचं. पब्लिकनंच गाडी निघाली काल. जिथं पळाला 2 नंबर फाटीवरती, त्याच्याच शेजारची फाटी 1 नंबरची. काय हे नशीब म्हणावं लागेल मित्रांनो. या नशिबाला त्या बकासूरने किती किती म्हणजे किती सहन करायचं आपल्या देवाने. किती नशीब बी बघा बेकार आहे आपलं. 10 नंबर गटामध्ये तास क्रमांक 1. परंतु असो पब्लिकनं गाडी असो नाही तर कुठनं बी गाडी असो, शहाणा काढतूस त्याचे स्टार चांगले आहेत मित्रांनो. आणि त्याचे स्टार एखाद्याचं चालत असतील, आता तुम्ही उदाहरणार्थ घ्या या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये भैया ड्रायव्हर वाठेगावकर. कुठल्याही गाडीवरती बसा, कुठल्याही गाडीवरती बसू द्या, गुलाल हा फिक्सच आहे. असे स्टार आणि सगळ्यांना आज उत्सुकता आहे की आज बकासूरच्या गाडीवरती भैया ड्रायव्हर बसवले पाहिजेत. खूप लोकांचे प्रश्न आहेत. काल मैदानामध्ये मी होतो, काही लोकांनी मला सांगू द्या भैया ड्रायव्हरांना सांगा ना बसायला. म्हटलं सांगतो, म्हटलं बघूया आज स्टार दोघांचे बी असतील. जर भैया ड्रायव्हर बसतील का शहाणा काढतोच तर आहेच. बकासूरचे स्टार जरी नसले तरी ड्रायव्हरांचं स्टार, त्या शेजारच्या नंदीचं स्टार चांगला आहेत. काय सांगावं, आज मुसंडी मारेल आपला बकासूर. आणि जो काय बॅड पॅच चालू आहे त्या बॅड पॅचमधून लवकरच बाहेर आपला देव बकासूर. आणि बकासूरची दुसरी सुद्धा चिठ्ठी निघालेली आहे मित्रांनो. जरी 10 नंबर गटामध्ये तास क्रमांक 1 असेल चिठ्ठी, दुसरी चिठ्ठी आपल्या गट क्रमांक 25 तास क्रमांक 5 का 3 वरती आहे. मला 25 मध्ये आहे पण आतनच गाडी आहे. जरा कमेंट्समध्ये सांगा, मी नीट बघितलं नाही. परंतु 25 गटामध्ये तास क्रमांक 5 का 4 आहे, जरा कमेंट्समध्ये सांगा. परंतु असो, या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला देव बकासूर, या बकासूरचं कमबॅक लोकांना बघायचंय. तो बकासूर जुना बघायचंय. डोळे उत्सुकलेत आणि खरंच बकासूरला साथ 100% मिळेल आपल्याला. बघायचे आज कशी गाडी पळते. माझ्या अंदाजानं गाडी 25व्याच गटामध्ये पळेल मित्रांनो. 10 नंबर गटामध्ये नाही पळणार. आजच्या मैदानामध्ये 46, 47 का 48 गट आहेत. बघूया
मैदान P3 लाईव्हवरती आहे. धन्यवाद.